असायची, जशी सुट्टी पडली शाळेची की मामाच्या गावी जायचं, हा एक नित्यक्रम सगळ्यांचाच झाला होता. हल्ली ते सगळं बघायला मिळत नाही चित्र. पण एप्रिल मे 99 यामध्ये असाच काहीतरी फंडा आपल्याला दिसतोय. टीजरवरून एक असा अंदाज येतो की यंगस्टर्स आहेत ते आपल्या कोकणात जातात आणि कोकणामध्ये जे काय चित्रीकरण, जे काय सौंदर्य टिपलेलं आहे रोहन मापुसकर यांनी, लेखक दिग्दर्शक, खरोखर एक अप्रतिम सिनेमा, एक वेगळी तुमच्यासाठी एक मेजवानी घेऊन येत आहेत कोकणातली. ती म्हणजे एप्रिल मे 99. यंगस्टर्सचा हा सिनेमा आहे, तरुणाईचा सिनेमा आहे, ज्यावर भाष्य करणारा हा सिनेमा आपल्याला दिसतोय, एप्रिल मे 99. कारण एप्रिल मे 99 ह्या टायटलवरून तसा काही अंदाज येत नाही, पण टीजर बघितल्यानंतर एकतर आपल्याला खूप सुंदर सौंदर्य कोकणातलं बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर तिथल्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, म्हणजे जे सौंदर्य तिथे दडलेलं आहे, ह्याचंही चित्रीकरण आपल्याला या सिनेमात बघायला मिळणार आहे. किंवा कोकणामध्ये जी राहण्याची पद्धत आहे, माणसांचं वागणं आहे, किंवा कसं जीवाला जीव देणं आहे, हे सगळं बहुतेक आपल्याला या सिनेमामधून बघायला मिळेल असं मला तरी एक अंदाज मी बांधतोय. कारण यंगस्टर्स गावी येतात, मग तिथे काही प्रौढ लोक असतील किंवा अशा एक लाईनवरती हा सिनेमा असावा असं मला वाटतं. कारण की ज्या पद्धतीत याचा जो टीजर आहे तो एवढं काही सांगून जातो आपल्याला की समर वेकेशन बद्दल बोललं, म्हणजे समर वेकेशनला ही मुलं येतात आणि मग काय कोकणामध्ये घडतं, कशा पद्धतीचं कोकण आहे, तिथली परंपरा, तिथली संस्कृती आहे, हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे एप्रिल मे 99. मला तरी वाटतं हे टीजर बघून. आता सिनेमा जेव्हा येईल तेव्हा त्याचा रिव्ह्यू करेनच, पण मला पूर्ण खात्री आहे रोहन मापुसकरचा फिल्म आहे, तर ही डेफिनेटली एक वेगळी फिल्म आहे आणि वेगळ्या पद्धतीनं ते या सिनेमाला आपल्यासमोर घेऊन येणार आहेत. कारण व्हेंटिलेटर हा सिनेमा त्यांचा एक अप्रतिम सिनेमा होता आणि आता हा जो सिनेमा आहे हा वेगळ्याच धाटणीचा आहे, वेगळ्याच कलरचा आहे आणि कोकणातल्या सौंदर्याचा आहे. तेव्हा सौंदर्य मग ते कोकणाचं असो, कोकणाच्या माणसांचं असो किंवा यंगस्टर्सचं, हे बघायला आपण नक्कीच तयार राहू. हा सिनेमा रिलीज होईल तेव्हा तयारी करा की एप्रिल मे 99 स्क्रीनवरती कशी आहे आणि कशा पद्धतीत तो साजरा केला एप्रिल मे 99 हे आपण सिनेमा आल्यावर बघूया. मला पूर्ण खात्री आहे हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार आहे. हा सिनेमा एक वेगळा विषय घेऊन येणार आहे. हा सिनेमा तुमच्या डोळ्यामध्ये अंजन घालणार आहे आणि हा सिनेमा तुम्हाला इमोशनल नक्कीच करेल आणि हसायलाही भाग पाडेल अशी पूर्ण खात्री देत मी हा रिव्ह्यू इथे थांबवतो. तुम्ही जर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि